आंबेडकर राष्ट्रीय स्मारक दिल्ली येथे महामाया महिला सामाजिक न्याय संघटना यांनी भेट दिली असता अतिशय सुरेख आणि सुंदर हा राष्ट्रीय स्मारक बनवण्यात आलेला आहे। त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेवर भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची सही करताना हुबेहूब दृश्य दाखविलेले आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना त्या दिवशी त्याचप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म स्वीकारला व त्यावेळेस जे बौद्ध उपासक त्या ठिकाणी उपस्थित होते तो प्रसंग सुद्धा दाखविण्यात आले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्षात इंग्रजीत भाषण देताना व त्यांची हुबेहूब प्रतिकृती सुद्धा असे अनेक दृश्य त्या ठिकाणी दाखवण्यात आले आहेत। अतिशय सुरेख सुंदर स्मारक बनवलेले हा राष्ट्रीय स्मारक आपण सर्वांनी बघितलं पाहिजे असे मत महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी रंगारी यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे। या प्रसंगी उपस्थित महामाया सामाजिक न्याय संघटनेच्या अध्यक्षा शीतल नागदेवे, कल्पना सांगोडे, स्वर्णमाला गजभिये, प्रतिमा राऊत, भूमिका उके, कमला रंगारी व इतरही महिला या प्रसंगी उपस्थित होत्या। Achieving a social and economic objective. It means we must abandon the very methods of revolution. It means that we must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of मी दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मेमोरियल स्मारक या ठिकाणी आहे। आम्ही महामाया ग्रुपतर्फे आज आपण राष्ट्रीय स्मारकला भेट दिली आहे। तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्याने सुपूर्द करताना एक स्टॅच्यू त्या ठिकाणी सर्वांचं बनवलेलं अतिशय सुंदर वाटलं। त्याचप्रमाणे भारताचे संविधान तयार झाल्यानंतर त्याच्यावर जे सही त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान यांनी सही केली तो सुद्धा दृश्य राष्ट्रीय स्मारकमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 ऑक्टोबर 1956 ला जो बौद्ध धम्म स्वीकारला त्या वेळेचं हुबेहूब तसं पब्लिक आणि धम्म स्वीकारतांच्या फोटो आणि प्रतिकृती एक चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी आहे। असे कित्येक दृश्य आहेत की त्याने जे राष्ट्रीय लेवलचे काम केलेलं आहे ते सर्व दृश्य पाहण्यासारखं आहे आणि सर्वांनी दिल्लीमध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे मेमोरियल आहे राष्ट्रीय स्मारक आहे ते सर्वांनी बघितलं पाहिजे। अतिशय सुंदर आणि देखणं असे राष्ट्रीय स्मारक आहे।